नमस्कार, मिस्टर अँड मिसेस नेहा अभी आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे दहीहंडी, तर गोपालकाला उत्सव। तर या दिवशी दहीहंडी फोडतात। तर दहीहंडीचा उत्सव ठिकठिकाणी असतो। तर आम्ही चाललो आहे आज बाळगोपाळ कंपाऊंड, शांतीलाल कंपाऊंडचं आहे हे स्पेशली। तर आम्ही त्यांच्याबरोबर चाललो आहे। तर आम्ही त्यानंतर आमच्या सांताक्रूजच्या पण गोविंदा पथकाला भेट देणार आहे। तर स्टे ट्यून, आमच्याबरोबर राहा। जय श्री कृष्ण। आता आम्ही इथे सांताक्रूजला आलेलो आहोत, वाकोल्याला, मिरिंडाच्या इकडे। पण इकडनं त्यांनी हंडी फोडून झालेली आहे। ते लोक आता मानपूरला गेलेले आहेत। तुम्ही पाठी बघू शकता ते पथक आहे। पण आम्हाला पथकाचं नाव नाही माहिती, कारण की शांतीलाल कंपाऊंडमध्ये 3 पथकं आहेत आणि आम्ही असेच फिरत आहोत। तर आता आम्ही चाललो आहोत मानपूरला, तिकडे भेटूया। ओळखत नाही ना मला। शांतीलाल कंपाऊंड गोविंदा पथक, लवकर धड लावून घ्या। आले काय लवकरात लवकर। सभी गोविंदा पथक के युवाओं का, मान्यवरों का और नागरिकों का मुंबई महानगर कौमी शिवाजीनगर जंक्शन पर 2025 गोविंदा दहीहंडी के कार्यक्रम में सबका स्वागत है। और शानदार गोविंदा पथक युवा अपना मंडप आलेल्या सर्व गोविंदा पथकांचे हार्दिक हार्दिक स्वागत। थोडं सहकार्य करा, पुढे पुढे येऊन थोडं सहकार्य करायचं आहे। और आगे जाके भाई सर्व मंडळांना नम्रतेची विनंती, थोडे पुढे सर्व सहकार्य करा प्लीज। श्री सुरेश पाटिल, सुरेश पाटिल, माजी नगर सेवक, आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं आज के कार्यक्रम में दहीहंडी 2025 का उत्सव। Yeah.
व्हेरी गुड. हळूहळू आराम से. व्हेरी गुड. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सावकार खाली उतरा. सावकार खाली उतरायचं. सावकार काही नाही काही नाही. शाबाश. धन्यवाद. काही करू नका. बहुत अच्छा. अच्छी प्रैक्टिस है. बहुत अच्छी प्रैक्टिस. सलामी द्यायला जातोय. भेटूया आता पुढे. जवळच आहेत, मानपूरच्याच आहेत. तर मानपूर झाल्यानंतर ते बोलले की जेवणाला थांबणार आहेत. तर आता बघूया. हे बघा सगळे लाईनीत आहेत बाईकवाले आणि पार्टी टेम्पो येत आहे. अजून टेम्पो आलेला नाहीये पार्टीचे. तर आपण भेटूया आता तिकडे. माझ्या बायकोवर रस्त्यावर तुम्ही पण त्यानंतर जय भवानी जय भवानी तुम्ही फायर ब्रिगेड मानपूरच्या इथे आलो आहोत. सगळे एक जमा होत आहेत.
मंडळाने सांगितलं रेकॉर्ड करायला. आणि हे बघा आता गपचूप आलेले आहेत आणि हा जेवणाच्या लाईनीला लागलेला आहे. तुम्ही बघू शकता लाईन कुठे आहे समजत नाहीये. लाईन आहे. कोळी काका काय करतात माहिती नाही. तुम्ही बघू शकता कोळी काकांना पहिला नंबर दिलेला आहे. VIP लाईन. ही हवा घेते ती विचार करते लाईनीत लागू की नको आहे ना. मम्मीसाठी थांबले. हे लोक इकडे वाट बघतायत. झालेलं आहे यांचं जेवण झालंय की नाही माहिती नाही. यांचं जेवण झालंय वाटतं. जेवायचं बाकी. आता केळी खाते आहे घेतली 4 आहेत. इकडे जेवणाची लाईन लागलेली आहे. अभिचा नंबर येत आहे एक एक करून बघा. नंबर येतोय फायनली. VIP लाईनने हे इकडे ऑटोमध्ये बसलेले आहे. हे जेवणाचा टेम्पो आहे. ही अजून वाढत बघते आणि इथे भरमसाठ लाईन आहे. तुम्ही बघू शकता एक एक करून. हे मॅनेजमेंट करतायत सगळ्यांचं जेवणाचं. सगळे बघू शकता म्हणजे सिस्टमॅटिक केलेलं आहे. 2 लाईन लावलेल्या आहेत जेवणासाठी. छोट्या मुलांसाठी वेगळी आणि मोठ्यांसाठी वेगळी आहे. अशा प्रकारे सगळे आता जेवणार आहेत. तुम्ही बघू शकता करत आहेत मंडळाच्या कामासाठी. तुम्ही बघू शकता सगळे जेवल्यानंतरच हे लोक जेवतील. मंडळाचे अध्यक्ष सगळे. अभिचा नंबर लागलेला आहे. आता जेवणार आहे हा. आता मी जेवते. साठी पण त्याने ठेवलेलं आहे. केळी आहे ज्यांचा उपवास आहे आणि ज्यांचा उपवास नाही आहे त्यांच्यासाठी जेवण आहे. काबुली चणे, भात, कोशिंबीर आणि फेणी आहे. आता अभि जेवतोय. सगळे बसलेले आहेत. आता सगळे जेवून परत तयारी करायची. हे बघा सगळं भरलेलं आहे. शांतीलाल कंपाऊंड आम्ही 15 वर्षापासून आम्ही शांतीलाल कंपाऊंड दहीहंडीचा आम्ही हे सण आम्ही साजरा करतो आणि ह्याच्यामध्ये आम्ही 1 महिना कंटिन्यू प्रॅक्टिस करतो 6-7 थरसाठी. ह्याच्यामध्ये आमच्याकडे कमीत कमी 150-200 लोक आहेत जे आमच्या थरसाठी आम्हाला सपोर्ट वगैरे करतात. ठीक आहे. आणि ह्याच्यासाठी मेहनत खूप लागते कारण की रात्री आम्ही संध्याकाळी 8 ते 11पर्यंत आम्ही प्रॅक्टिस करतो दररोज हंडीच्या 1 महिन्याच्या अगोदर. त्यानंतर 7 थर आम्ही ट्राय करतो. आता तुम्ही बघितलं असेल आम्ही 7 थर आम्ही थर लावतोय. 7 थर हां या विचार होता आम्ही 8चा पण आम्ही 7 थर लावले कारण की थोडे कमी झाले जे आमचे होते सभासद वगैरे कमी झाले त्यामुळे आमचे 7 थरच लावले आम्ही. आणि थर वगैरे भेटतात तर आम्ही हे सर्व मिळून आम्ही करतो. आम्हाला म्हणजे आजूबाजूच्या लोकांचा वगैरे सपोर्ट असतो. सहकार्य करतात. कंपाऊंडचा गोविंद पथक आहे. कंपाऊंडर फार ईस्ट. आम्ही 15 वर्ष दहीहंडीत प्रॅक्टिस करून 7 थर आता लावलेले आहेत आणि ते पण व्यवस्थित लावून उतरवले पण आहेत. आम्ही लास्ट 2 वर्षापासून 7ची प्रॅक्टिस करतोय. 7 लावून उतरवतोय. आता आम्ही पुढे पण अजून
काय आहेत खूप ते आम्ही तिथे 7 लावून उतरवणार आहे प्रॉपरली. Proper कोणाला डॅमेज का नव्हता. कसं काय करतात मेहनत प्रॅक्टिस वगैरे? आणि लास्ट 2 महिन्यापासून प्रॅक्टिस करतोय आम्ही. नवीन पोरांना शिकवतो, त्यांना प्रोत्साहित करतो की तुम्ही पण या. आता ह्या वर्षी आमची पोरं अजून वाढली आहेत. आता होप नेक्स्ट वर्षी अजून वाढून आम्ही 8ची ट्राय करू. आणि मेडिकल पॉलिसीज काय आहेत? आम्ही जे थराचे शिडीचे आहेत त्यांची आम्ही मेडिक्लेम पहिलंच हे करून ठेवतो. त्या म्हणजे काय प्रॉब्लेम झाला तर तिथून आम्ही यूज करू शकतो. आम्हाला मेडिकल पॉलिसी मी काढूनच ठेवतो. म्हणजे काय झालं त्याच्यावर आम्ही कव्हर करतो. हे आम्ही 1 महिना अगोदर फॉर्म वगैरे भरून करतो. सगळ्यांची नावं आहे सगळ्या नाव वगैरे आम्ही भरून सगळं घेतो कारण की पुढे जाऊन त्रास नाही. ओके थँक्यू. शांतिलाल कंपाऊंड गोविंद पथक का साधा सदस्य म्हणून गेल्या 13 वर्ष आम्ही शांतिलाल कंपाऊंड आपला दहीहंडी उत्सव थांबवतो. जवळजवळ आमच्या मंडळाकडे 300-350 मुलं एकत्र असतात आणि आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या मंडळाचे जे 15 मंडळ आहे, 15 मंडळ जे शिवप्रेमी मित्र मंडळ, JMB गरबा मंडळ, शांतिलाल कंपाऊंड सार्वजनिक गणेश मंडळ यांचा आम्हाला भरपूर पाठिंबा भेटतो. त्यांच्या पाठिंब्यामुळे आज आम्ही यशस्वीरित्या 7 थर लावून व्यवस्थित उतरतो. आणि तसेच शांतिलाल कंपाऊंड सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती बाप्पा आणि माझी जरीमारी आई यांचा आम्हाला प्रत्येक वर्षी आशीर्वाद असतो. त्यांच्या आशीर्वादशिवाय होणं अशक्य आहे. त्यांच्याच आशीर्वादामुळे अजूनपर्यंत आम्ही कधी न पडता न थकता न लागता अजूनपर्यंत तरी यशस्वीरित्या आम्ही 7 थर लावून उतरलो आहे. तसेच मला अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या गोविंदा पथकामध्ये एवढे लेडीज लोक क्वालिफाय लोक, कोण इंजिनियर आहे, कोण कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे, कोण डॉक्टर आहे, कोण शिक्षक आहे, सर्व उच्च शिक्षित. नाहीतरी काही जणांना गैरसमज होतो की हा दहीहंडी हा फक्त टपोर लोकांचा खेळ असतो. पण आमच्या मंडळामध्ये ग्रॅज्युएशन, डॉक्टर, इंजिनियर, उत्कृष्ट प्रकारे कबड्डीपट्टू, क्रिकेटपट्टू, नावाजलेले जिम्नॅस्टिक म्हणजे गेल्या वर्षी मुंबई श्री मारलेले माझे मित्र यश जयस्वाल असे सर्वजण असतात. त्यामुळे मला अभिमान वाटतो की या शांतिलाल कंपाऊंड गोविंदा पथकाचे सर्व जाती धर्माचे, त्यामध्ये ख्रिश्चन असून दे, मुसलमान असून दे, हिंदू असून दे, बौद्ध समाज असून दे, सर्व आम्ही एकत्र मधून हा सण साजरा करतो. आणि मला अभिमान आहे की शांतिलाल कंपाऊंड गोविंदा पथकाची 13 वर्षामध्ये आमचा कधीच कोणाचं भांडण झालं नाही किंवा कोणाचा वादविवाद झाला नाही. हा अभिमानाची गोष्ट मला. आम्ही जवळजवळ ही प्रॅक्टिस 6 महिन्यापासून करतोय. मॅनेजमध्ये आई जरीमारी आईची कृपा, शांतिलाल कंपाऊंड गणपती बाप्पा यांचा आशीर्वाद तर आहे. तसेच माझे सर्व मित्रमंडळ, लहान थोर मित्रमंडळ, आमच्याकडच्या लहान वृद्ध माणसं, वृद्ध महिला, लहान मुली, लहान मुलं, मला अभिमान वाटतो की ज्यांचं लग्न पण झालंय त्या विवाह स्त्री पण आमच्याकडे येतात फक्त शांतिलाल कंपाऊंडचा दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी. आणि JMB जेव्हा आम्ही बसते त्यावेळी माई वासनी पण येतात. तसेच शांतिलाल कंपाऊंड गणपती असतो तेव्हा पण माई वाचन होतात. तसेच शांतिलाल कंपाऊंड गोविंदा पथक असतो तेव्हा पण सर्व माई वाचने आमच्या येतं. ही अभिमानाची गोष्ट आहे मला. ओके धन्यवाद. मी शांतिलाल कंपाऊंडचे अध्यक्ष गिरीश जैन. आम्हाला हे 2 वर्षापासून आम्ही इथे येतोय. आम्हाला हे आपले फायर ब्रिगेडचे जेवढे पण सिनियर आहे आम्हाला इथे जेवण्यासाठी आम्हाला प्रत्येक टायमाला आम्हाला इथे बसायला देतात. कधी नकार नाही, काय नाही दिला. आम्ही त्यांना विचारतो की आम्ही इथे जेवायला बसू, ते आम्हाला सांगता बसा. सरकार अभिमानाने सांगतो गेल्या वर्षी पण भरपूर पाऊस होता. भरपूर पाऊस असल्यावेळी पण चेंबूर अग्निशामक दलचे ऑफिसर मानपूरचे ऑफिसर यांनी आम्हाला सुरेख असं साथ दिलं. त्याबद्दल शांतिलाल कंपाऊंड गोविंदा पथक त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो. यावर्षी सर्व भारताचे आपल्याला 3 असतो, जल, वायू, बरोबर ना. तसंच अग्निशामक दल हे प्रमुख आपला आधारस्तंभ आहे, लक्षात ठेवा. यांचा 24 तास सर्व्हिस असते. यांच्या जागृतपणामुळे आपला हिंदुस्थान हा राहिला आहे. जसे जवान लोक कामं करतात तशीच अडीअडचणीला हे जवान लोक कामं करतात. त्याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे. त्यानिमित्त शांतिलाल कंपाऊंडच्या काळावर तसेच नागपूर जवानाने आम्हाला अग्निशमन दलात जेवणासाठी येतो. आम्हाला सहकार शांतिलाल कंपाऊंड त्यांच्या टाळ्या वाजवून आणि होता देऊन त्याचं स्वागत करतो.
सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. बोला. शांतीलाल कंपाऊंड गोविंद पथकाचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण त्यावेळी 3 ठिकाणी व्यवस्थित 7 थर लावून व्यवस्थित 7 थर उतरवले आहे. शांतीलाल कंपाऊंड गोविंद पथकाच्या मुलांची 70-80 मुलांची अशी विनंती आहे की 7 थर आपण 7 वेळा लावायचे आहे. बँड्रामध्ये आपण 4 वेळा लावूया. आणि मला अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या मंडळाला शांतीलाल कंपाऊंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जयंती मंडळ आणि इतरांनी जो सहकार्य केला त्याबद्दल शांतीलाल कंपाऊंड त्यांचा शांतीलाल कंपाऊंड गोविंद पथक एक छोटा सदस्य म्हणून तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला मी नमस्कार करतो, पाया पडतो. आपला सार्वजनिक गणपती उत्सव शांतीलाल कंपाऊंडमध्ये बाजा आमचा 20 तारखेला आगमन होणार आहे. येणार की नाही? सलामी देणार की नाही? जोराने बोला, देणार का? कंपाऊंडचा गणपतीचा राजाचा, गणपतीचा राजाचा, गणपती बाप्पा आपल्या मारकूरवरून निघतो आहे. आता जेवणाचं झालं आहे आमचं सगळं. तर आता आम्ही निघतो आहे माऊंट मेरीला, बँड्रा वेस्ट तिथे चाललो आहे. तिथे सलामी द्यायला चाललो. चला. आणखी एक गोष्ट की तुम्हाला आमचे टी-शर्ट्स वेगळे दिसत असतील आणि बाकीच्यांचे टी-शर्ट्स वेगळे दिसत असतील तर थोडा साईजचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे आम्हाला टी-शर्ट मिळाले नाही आहेत. पण आम्ही शांतीलाल कंपाऊंडमध्येच आहोत, हे लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल की आम्ही वेगळे टी-शर्ट आणि हे वेगळे व्हिडिओज आहेत. त्यावेळी 7 मारतात आम्ही, पण 8चा ट्राय करणार आहे. 8 होगा की नाही होगा? चालू आहे तिकडे ते जायचं ते ट्रॅकवाले.
सगळ्यांना तुम्हाला हार्दिक 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 स्वागत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती ऊपर से प्रेशर है 6 मार. अरे दोन मुलं सोनिया 5 सलामी यशस्वी सलामी चाली झाला पाहिजे बाई. वाजव 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 काहीतरी युनिक आणला बाई. एक नंबर लतीश केले कुठे लतीश सापडते. ते म्हणतात दरवर्षी प्रमाणे सलामीसाठी सज्ज झाला आहे. आपण आता तुमच्याबद्दल आपल्या सर्वांच्या आवाजावर दरवर्षी श्रीकृष्ण क्रीडा मंडळ यांचे आपण झाले एकावरती अशी कळत सलामी केवळ ऑपरेटर संघटना नाविक आमदार संघटना अध्यक्ष श्री किशोरी राऊत यांच्याकडे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपण ते आलात त्याबद्दल सर्व कोणता आवाज आहे. आपण इथे थांबावे. पथकाने मनोरमा दिवसात सुरुवात केलेली खूप छान असं मनोरमा सुरुवात करत आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे वांद्रे पश्चिम विधानसभा आयोजक सदेश लक्ष्मण यांतर्फे गोपाळ शांतलाल गोविंदा पथकाचे एक धार्मिक अभिनंदन. सावकाश उतरायचं आहे, कृपया कोणी घाई करू नये. बोल बजरंग बली तुझे, अरे बोल बजरंग बली तुझे. भगवाधारी गोविंदा पथक, भगवाधारी गोविंदा पथक. अष्टविनायक गोविंदा पथक. चला या आशीर्वाद गोविंदा पथक सांताक्रूज पूर्व येथील गोविंदा पथकाचे हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व गोविंदा पथकाने लवकरात लवकर आपल्या गोविंदा पथकांना हजर करावं. गोविंदा पथकांना विनंती आहे, लहान मुलांना वर्षाभरासाठी चढवू नका. आपल्याला हा आनंदाचा सण साजरा करायचा आहे. आपल्या मुलांची
झाली पाहिजे। वाघ साहेबांची उपस्थिती सुद्धा मुख्य मंचावरती लाभली गेली आहे। कुणालजी वाघ शांतीनगर कंपाऊंड 7 थरांचा मानवी मनोरा इथे रचणार आहे। शेजारी उपस्थित असलेलं ओम शिवसाई तसेच इतर गोविंद पथकांनी या गोविंद पथकाला सहकार्य करायचं, कारण हे सर्व गोविंद पथक आणि गोविंद पथकातील बालगोपाळ हे आपले मित्रच आहेत। 7 थरांचा प्रयत्न आपण पाहतोय। मोठा पाऊस पडलाय, तुम्ही नाराज नको होऊ, तुम्हाला 6 थरांचा एक संधी देण्यात येणार आहे। लुचिक 7 थरांचा प्रयत्न आपण पाहतोय। ऑलरेडी आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये आतापर्यंतच्या घडीला तब्बल 7 थरांची एकच सलामी आपल्याला पाहायला मिळाली आहे। कपिल सुभाष आपले सर्वांचे विभागातील जीवलग मित्र बापूजी जाण्यावर यांना मी विनंती करतो, त्यांनी मंचावर यावं आणि शांतीला कंपाऊंड 7 थर लावण्यासाठी प्रयत्न करतो। म्हणजे सर्व गोविंद पथकाला विनंती की कृपया करून हात वर करून त्यांना सहकार्य करायचं, जेणेकरून कोणतीही दुखापत होणार नाही। जर कोणती दुखापत झाली तर कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय गजेंद्र घोडके गजूगोळे यांनी अँब्युलन्सची ही व्यवस्था इथे केलेली आहे। 7 सुरू बापूजी यांचं मी मंचावर स्वागत करतो, त्यांनी स्थानापन्न व्हावं। दहीकाला उत्सव 2025 आणि आलेल्या या उत्सवाकरिता आलेल्या सर्व गोविंद पथकांचं बापूजी, आता मला ही माहिती मिळाली बापूजी या कार्यक्रमाकरिता साताऱ्यावरून विशेष आज त्यांनी उपस्थिती लावलेली आहे। वेळ काढून त्यांनी या इथे उपस्थिती दाखवली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचं सहर्षाचं स्वागत। दहीकाला उत्सव 2025 स्वर्गीय रामदासजी नाईक यांच्या स्मरणार्थ आयोजित दहीकाला उत्सव 2025 आलेल्या सर्व गोविंद पथकांच्या बालगोपाळांचे सहर्षाचं स्वागत। दिवसातील हा दुसरा प्रयत्न 7 थरांचा। एक मुलगी आता या थरात मला दिसते। कृपया करून सर्व गोविंद पथकांनी विशेष करून बाजू बसलेल्या पथकांनी हातवर करायचं। हळूहळू सावकाश सावकाश। 1 मिनिट डीजे 1 मिनिट। आणि आपला प्रयत्न करण्यात अयशस्वी ठरलेला आहे गोविंद पथक। शांतीलाल कंपाऊंड यांनी शांतीलाल कंपाऊंड यांना 6 थरांचा मनोरा रचण्याची संधी मिळते पुन्हा एकदा। आता इथे आलेल्या पुढील गोविंद पथकांनी या गोष्टी लक्षात यायची की जर आपण 7 थर सांगितले तर 7च्या 7 थर लावायचे, जर ते अपयशी ठरले तर बेटर नेक्स्ट टाइम, ठीक आहे। अच्छा, आयोजकांचं म्हणणं आहे की 6 थरांचा ही संधी तुम्हाला विशेष सूचना मिळाली त्यामुळे मिळते, तर थँक्यू म्हणा एका गजूबासाठी गणपती बाप्पा। शांतीलाल कंपाऊंड 6 थर त्यानंतर सगळे कोई आपके पास अपने आओ लोग इधर देख त्याला चढवायला कोण कार्यक्रमाची विशेष अशी आकर्षण म्हणावं लागेल। सर्व गोविंद आले, परंतु मंदिराच्या गावामधून सुद्धा प्रत्येकाच्या विशेष प्रमुख पाहुणे इथे आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी स्वागत करूया आपण। गणपती बाप्पा। 7 थरांचा प्रयत्न आपण मागे शांतीलाल कंपाऊंड 7 थरांचा प्रयत्न आपल्याकडे पुन्हा उभी राहिली। शांतीलाल कंपाऊंड जर तुमचा पहिला प्लॅन फॉर्म झाला असेल ना, तर प्लॅन चेंज करायला हवं बोल नाही, तर सध्या म्हणजे प्लॅन चेंज केलाय। 7 थरांची सलामी न देता 6 थरांची सलामी देत आहे। 7 थरांचा प्रयत्न आपण पाहतोय शांतीलाल कंपाऊंड।
सर्वांचं स्वागत. किती जरा तुम्ही पुढे जा. आणि याच्या पुढे स्वास्तिक गोल्ड पदक 7 टन लावण्यासाठी तयार आहेत का? थँक्यू.